10वीच्या नंतर मग मी आमच्या गावातलं एक आहे, त्यांनी मला गार्डमध्ये कामाला लावलं PSC मध्ये. मग तिथे मी करायचो 10वी झाल्यानंतर. मग एकीकडे हे सगळं करत असताना कबड्डी थांबू न देणं हे कसं काय जमलं? माझी गार्डची ड्युटी 8 तास असायची. त्याच्या वेळेमध्ये फर्स्ट सेकंड नाईट असायची. तर फर्स्ट शिफ्ट असेल त्यावर मला म्हणजे आमच्या साहेब असायचे, ते बोलायचे की 8-9 वाजेपासून येत जा. तर मी सकाळी फिटनेस करायचो. मग 3ला घरी आल्यानंतर रेस्ट करून संध्याकाळी ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचं. सेकंड शिफ्टला पण तसं सकाळचा फिटनेस व्हायचा आणि 3ला ड्युटी असते तर 5ला मला साहेब सोडून द्यायचे प्रॅक्टिसला. 8ला परत मी ड्युटी जायचो. नाईटला कसं 7ला सुटायचो सकाळी, तर मला साहेब 5ला सुटून द्यायचे. जा म्हणजे ऑफिसमध्ये पण सपोर्ट केला असायचा. तोपर्यंत तू जिल्ह्यासाठी वगैरे खेळायला लागला होतास? हा, तेव्हा मी खेळायला केलं. गार्डची ड्युटी तू किती दिवस केली? 3-4 वर्ष केले. आणि मग नोकरी सोडलीस तेव्हा काय सिनियर नॅशनल्स खेळला होतास का प्रो कबड्डी झाल्यानंतर नोकरी सोडली? बँगलोर बुल्सचा 8वा सीझन झाल्यानंतर? तेव्हा 8व्या सीझनला पण जॉब चालूच होता. तिला पण हे केलं. ओके. तो सीझन संपल्यानंतर सोडलं ना? तेव्हा पण कंटिन्यू चालू होतं, पण नंतर असं झालं की कंटिन्यू सुट्ट्यांच्या मुलं ड्युटी ऍडजस्टला थोडा प्रॉब्लेम होता.